नमस्कार फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. फ्रेंड्स, मी तुम्हाला माझ्या एका मिनी ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मी बोट राईड केली 6 पॉईंट पाहण्यासाठी. तर त्या 6 पॉईंटपैकीच एक असा फेमस असा पॉईंट आहे, तो म्हणजे शिंपला पॉईंट. तर त्या शिंपला पॉईंट का नाव पडलं त्याचं, कारण की तिथे शिंपले आहेत जे आपण नाही का लहानपणी वाळूमध्ये असं घर कामासाठी, जे आपलं बांधकामासाठी जे वाळू असते त्यामध्ये आपण शिंपले गोळा करायचो. मी तर माझ्या फ्रेंडसोबत खूप सारे शिंपले गोळा करायचे. तर ते प्रत्यक्षात मला समुद्रामध्ये जाऊन असं पॉईंट भेटेल असं मला कधी वाटलंच नव्हतं, असं पण पॉईंट असेल आणि ते पण मेन समुद्रामध्ये. तर आणि जसं मला कळालं हा आहे, तर मला खूप आनंद झाला होता. तर आम्ही तर तिथे सगळेजणं शिंपले गोळा करण्यामध्येच रमून गेले होते सगळे उतरल्यानंतर. तसेच तिथे जो शिंपला पॉईंट आहे तिथेच आपल्याला असं चहाची सोय आहे, नाश्त्याची सोय आहे. उदाहरणार्थ जसं की पोहे, उकडलेले मोदक, असं वेगवेगळं इडली सांबर, चहा, कॉफी असं तिथे सुविधा आहे. म्हणजे तिथे तुम्ही नाश्त्याची पण सुविधा आहे. इतकं सुंदर असं पॉईंट तर आहेच. त्या पॉईंटवर तर सगळेजण म्हणजे रमून गेले होते सगळे फोटो काढण्यामध्ये, कारण की ते फोटो काढण्यासाठी सुद्धा इतकं सुंदर असं म्हणजे पॉईंट आहे हा. तिथं लहान लहान मुलं तर शिंपले गोळा करण्यामध्येच रमून गेले होते. तर काही जण आपले फोटो काढण्यामध्ये रमून गेले होते, तर काही जण नाश्ता करण्यामध्ये रमून गेले होते. कारण की तो पॉईंटच एवढा सुंदर होता की सगळे कुणी आपलं स्वतःला रोखू शकणार नव्हतं फोटो काढण्यापासून आणि शिंपले गोळा करण्यापासून. फ्रेंड्स, मी पण शिंपले गोळा करून आणले आहेत, कारण की माझ्या फ्रेंड्सनी सांगितलं होतं की माझ्यासाठी पण घेऊन ये. सो मी तुझ्यासाठी पण घेऊन आली आहे. थँक्यू. आणि आम्ही निघालो होतो परतीच्या दिशेने सगळे पॉईंट्स पाहून. थँक्यू फ्रेंड्स.